माझे नवीन यूट्यूबर आत्तापर्यंत व्हिडिओ टाकत चालले. माहीत नाही आत्तापर्यंत माझ्या नवीन यूट्यूबरने किती व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेले असतील. पण तरी पण 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा कंप्लीट व्हायला तयार नाही. पैसे कमावणं तर लांबची गोष्ट आहे. तर माझे जे नवीन यूट्यूबर आहे, ते नवीन यूट्यूबर काय करत आहे, रोज व्हिडिओ टाकत आहे, डेली व्हिडिओ टाकत आहे. माहीत नाही आत्तापर्यंत त्यांच्या चॅनलवरती किती व्हिडिओ हे अपलोड करून झालेले असतील. काही यूट्यूबर तर असेही आहे, की जे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून थकलेले आहे आणि आता अशी वेळ आलेली आहे, की माहीत आहे यूट्यूबवरती आपलं काहीही होऊ शकत नाही. आता यूट्यूब सोडलेलं चांगलं. तर असे काही युट्यूबर असतील तर आत्ताच थांबा. तुम्हाला यूट्यूब सोडण्याची गरज पडणार नाही. चला तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवते, की कसं तुम्ही 1 ते 2 व्हिडिओमध्ये तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा कंप्लीट तर करणारच. पण तुमचा जो चॅनल आहे, तो चॅनल कसा रॉकेटसारखा काय करणार, बूम करणार. कोणतीही गोष्ट मी काय करत नाही, मनाने दाखवत नाही. त्यासाठी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवते, ते बघा. तर बघा स्क्रीनवरती मी एक चॅनल ओपन केलेला आहे. तो चॅनल आहे टेक दीपक एक्स्ट्रा म्हणून. त्यांनी काय केलेलं आहे, जस्ट चॅनल ओपन केलेला आणि तुम्ही बघू शकता की 3 व्हिडिओज फक्त चॅनलवरती अपलोड केलेले आहे आणि त्यांचे सबस्क्रायबर 2.68K सबस्क्रायबर आहे आणि त्यांचा चॅनल हा मॉनिटाईज झालेला आहे. म्हणजेच त्यांचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट होऊन त्यांचा चॅनल हा अवघ्या 3 व्हिडिओमध्ये मॉनिटाईज झालेला आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने अवघ्या 1 ते 2 व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटाईज करू शकता. मग नक्की यांनी कोणती ट्रिक वापरलेली आहे? त्यांनी पण असे काही जो कंटेंट आहे तुम्ही ओपन करून बघू शकता की खूप इम्प्रेसिव्ह आहे किंवा खूप युनिक आहे असं काही नाहीये. किंवा त्यांनी काही थंबनेल खूप छान बनवलेला आहे, टायटल खूप युनिक टाकलेला आहे किंवा मधला कंटेंट जो एडिट केलेला आहे तो खूप एकदम परफेक्ट एडिट केलेला आहे किंवा जे मोठे युट्यूबर एडिट करतात त्या पद्धतीने एडिट केलेला आहे, असं काही नाहीये. मग नक्की यांनी कोणती ट्रिक फॉलो केलेली आहे किंवा नक्की कोणत्या पद्धतीने हे 3 व्हिडिओ बनवलेले आहे की ज्यामुळे अवघ्या 3 व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, त्यांनी चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. आता मला कसं माहिती चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, तर बघा खाली त्यांनी पोस्ट पण टाकलेली आहे की आप सभी के प्यार से चॅनल मॉनिटाईज हो गया. तर अवघ्या 3 व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. मग कसा चॅनल मॉनिटाईज झाला, तर मी ते तुम्हाला वन बाय वन सांगते. तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण व्हिडिओ स्किप केला, एक जरी स्टेप मिस केली तरी काय होतं, व्हिडिओचा तुम्हाला पूर्णपणे फायदा होत नाही. आपल्याला हेच कळत नाही नक्की YouTube चॅनलवरती जे व्हिडिओ बनवायचे असतात ते व्हिडिओ नक्की कोणत्या टॉपिकवरती बनवायचे. मग आपल्याला वाटेल त्या मनाने आपण काय करतो, एक टॉपिक चूज करतो आणि त्या टॉपिकवरती काय करतो, व्हिडिओ हे बनवून देतो. मग या पद्धतीने व्हिडिओ बनवल्यामुळे आपण फक्त YouTubeवरती चॅनलवरती व्हिडिओ टाकत चाललोय. पण या पद्धतीने तुमचा चॅनल क्रायटेरिया तर कंप्लीट होणारच नाही. मग चॅनल ग्रो होणं तर लांबचीच गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करता, युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट तर ही माहित पाहिजे की युट्यूब चॅनलवरती नक्की कोणता व्हिडिओ चालेल, की ज्यावरती आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आपण आपल्या डोक्याने काय करतो, कोणताही एक टॉपिक चॉईस करतो, त्यावरती व्हिडिओ बनवून देतो आणि आपल्याला वाटतं की आपला व्हिडिओ चालेल आणि आपल्या व्हिडिओवरती काही येतील, व्ह्यूज येतील. पण असं काही होत नाही. आपण व्हिडिओ अपलोड करत राहतो, आपला एकही व्हिडिओ काही होत नाही, चालत नाही, म्हणजेच व्हायरल होत नाही किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येत नाही. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये माहित करून घेऊ की नक्की युट्यूबवरती तुमच्या चॅनलशी रिलेटेड, तुमच्या चॅनलच्या कॅटेगरीशी रिलेटेड नक्की कोणते व्हिडिओज चालतील, की ज्यामुळे काय होईल, तुमचा प्रत्येक व्हिडिओज काय होईल, जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल. म्हणजे तुमचा व्हिडिओ हा ट्रेंडिंग मध्ये जाईल किंवा जास्तीत जास्त व्हायरल होईल. तुम्हाला युट्यूबवरती जास्त व्हिडिओ अपलोड करण्याची गरज पडणार नाही. अवघ्या 1 ते 2 व्हिडिओमध्ये काय कराल, तुम्ही युट्यूबवरती हवा करून टाकाल. म्हणजेच तुमचा चॅनल मॉनिटाईज तर होईल, पण तुमची जी फेस आयडेंटिटी आहे किंवा तुमच्या चॅनलची जी ओळख आहे ही पूर्ण युट्यूबवरती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक व्हिडिओ तुमचा काय होणार आहे, ट्रेंडिंग मध्ये जाणार आहे. नक्कीच त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलवरती ह्या व्हिडिओ नंतर 1 ते 2 व्हिडिओ बनवून बघा. नक्कीच तुम्हाला रिझल्ट जाणवेल की तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढलेले आहे किंवा तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्हायरल झालेला आहे. तर व्हिडिओमध्ये मोस्टली 2 गोष्टी मी सांगणार आहे. तुम्हाला वाटलं जी गोष्ट तुमच्यासाठी सुटेबल आहे किंवा ज्या गोष्टीने तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल, त्या 2 गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, फॉलो करायच्या आहे. तर जी पहिली गोष्ट आहे ती तुम्हाला फॉलो करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे. तर बघा क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे गुगल ट्रेंड्स YouTube. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गो वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं काय झालेलं आहे, गुगल ट्रेंड्स YouTube ओपन झालेला आहे. त्यामध्ये गुगल ट्रेंड्स YouTube सर्चेस हा आपल्याला काय करायचा नाही, सिलेक्ट करायचा नाही. दुसरा जो टॉपिक आहे गुगल ट्रेंड्स, त्या गुगल ट्रेंड्सवरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता गुगल ट्रेंड्सवरती क्लिक का करायचं आहे किंवा गुगल आपल्याला युट्यूबचे ट्रेंडिंग टॉपिक कसे सांगणार किंवा आपला व्हिडिओ कसा व्हायरल होणार, तर तुम्हाला माहीतच असेल की सगळ्या गोष्टी ह्या गुगलवरती आधी चालतात, मग त्या युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती चालतात. आता गुगल हा युट्यूबचा काय आहे, फादर आहे, म्हणजे वडील म्हटलं तरी चालेल किंवा एक मेन हिस्सा म्हटलं तरी चालेल. मग युट्यूब काय आहे, गुगलची एक कंपनी आहे. तर गुगलकडून सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, सोशल मीडियाला फॉरवर्ड केल्या जातात.
त्यामुळे आपल्याला गुगलचं इथं काय करायचं आहे, वापर करायचा आहे. आतापर्यंत तुम्हाला माहित नसेल की युट्यूबवरती आपल्याला जास्तीत जास्त ग्रो होण्यासाठी किंवा काही गोष्टी असतील तर त्या माहीत करून घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वापर हा गुगलचा करायचा असतो. आपण जनरली काय करतो, युट्यूबवरती जातो, पण युट्यूबवर जाण्याऐवजी तुम्ही काय करा, गुगलचा वापर करा. तर आता बघा, गुगल ट्रेंड्स सेकंड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला दिसेल की युट्यूबवरती आतापर्यंत जेवढे काही टॉपिक्स हे ट्रेंडिंगला चालू होते, 2025 असो, 26 असो, 23 असो, 2024 असो, सगळ्या इयरचे जे ट्रेंडिंग टॉपिक आहे ते ट्रेंडिंग टॉपिक आपल्याला ही वेबसाईट काय करणार आहे, शो करणार आहे. मग आपल्या इंडियामध्ये सध्या ट्रेंडिंगला कोणते टॉपिक आहे ते कसे सर्च करायचे, तर वरती तुम्हाला लोकेशनचा एक सिम्बॉल दिसत आहे. त्या लोकेशनच्या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे. लोकेशनच्या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असाल तर तुम्हाला दुसरी कंट्री ही सिलेक्ट करायची आहे. आता यामध्ये बघा, आता जनरली मी तुम्हाला सांगते की सगळ्यात जास्त आतापर्यंत सौरभ दुबे जे आहे त्याबद्दल सर्च केलं जात आहे. पण आता आपल्याला आपल्या चॅनलच्या कॅटेगरीशी रिलेटेड नक्की टॉपिक कसे सिलेक्ट करायचे ते मी वन बाय वन तुम्हाला सांगते. तुम्हाला ट्रेंड्सच्या समोर 3 लाईन्स दिसत आहे, त्या 3 लाईन्सवरती क्लिक करायचं आहे. आता बघा, इयर इन सर्च, आधी हे मी तुम्हाला दाखवते. इयर इन सर्च, आता ह्या इयर इन सर्च मध्ये तुम्ही बघू शकता 2024 असेल, 2023 असेल, 2022 असेल. या 2024 वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की जेवढे काही टॉपिक्स आहे बघा, एंटरटेनमेंट असेल, मग ऍक्टर असेल, स्पोर्ट्स असेल, लाईफस्टाईल अँड गेमिंग असेल, त्यानंतर बघा गुगल मॅप्स असेल, भरपूर सारे टॉपिक्स आहे की जे काय केलेलं आहे, टॉपिक आपल्याला दाखवलेले आहे. आता ह्या टॉपिकशी रिलेटेड आता बघा, सपोज फूड अँड ड्रिंकिंग रेसिपीज. आता इथं तुम्हाला जर एखाद्याचं कुकिंग चॅनल असेल तर कुकिंग चॅनलमध्ये 2025 मध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंग टॉपिक कोणते होते, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कळेल बघा. तर जे मँगो पिकल आहे, दुबई चॉकलेट बार आहे, म्हणजे असे भरपूर सारे टॉपिक्स तुम्ही स्क्रोल करून बघू शकता की तुम्हाला दाखवलेले असतात. आता हे झालं तुमचं इयर वाईज की 2024, 25, 26. तुम्हाला ह्या प्रकारे काय करू शकता, तुम्ही मागच्या इयरचे पण ट्रेंडिंग टॉपिक हे काय करू शकता, बघू शकता की त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या चॅनलवरती त्याच पद्धतीने जास्तीत जास्त काम करू शकता. पण परफेक्ट आता सध्या युट्यूबवरती कोणता टॉपिक हा ट्रेंडिंगला चाललेला आहे हे कसं बघायचं आपल्या टॉपिकशी रिलेटेड, तर बघा त्यासाठी 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईन्सवरती होम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. होम ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता बघा, तुम्हाला भरपूर जणांना आतापर्यंत मी भरपूर सेटिंग सांगितल्या, पण भरपूर लोक म्हणतात की ब्लॉगिंगचा टॉपिक कसा सर्च करायचा, कुकिंग रेसिपीज असतील त्या रेसिपीचा टॉपिक कसा सर्च करायचा. आता तुम्हाला मी आधी जनरली सांगते की जसं माझा टेक्निकल चॅनल आहे तर टेक व्हिडिओज आपण सिलेक्ट केले बघा. तर टेक व्हिडिओज सिलेक्ट केले, सर्च केले, तर तुम्हाला इथं हा गुगल ट्रेंड स्वतः दाखवेल की टेक्निकल चॅनलशी रिलेटेड तुम्हाला किती व्हिडिओज किंवा किती टॉपिक हे ट्रेंडिंगला चालू आहे. तर बघा, इथे तुम्ही स्क्रोल करून बघू शकता, खूप सारे टॉपिक्स आहे की जे काही आहे ट्रेंडिंग चालू आहे. तर तुम्ही यावरती जास्तीत जास्त काम करून किंवा जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून काय करू शकता, तुमचा चॅनल हा अवघ्या 1 ते 2 व्हिडिओमध्ये काय करू शकता, ग्रो करू शकता किंवा मॉनिटाईज करू शकता. आता राहिला प्रश्न, तुम्हाला परत 3 डॉट्स लाईनवरती जायचं आहे, होमवरती जायचं आहे. आता जर तुमचा ब्लॉगिंग चॅनल असेल, ब्लॉगिंग चॅनलसाठी तुम्हाला इथं सिम्पली टाकायचं आहे. आता मी सर्च बारमध्ये टाईप केलेला आहे ब्लॉग. आता ब्लॉगवरती सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला ब्लॉगिंग रिलेटेड खूप सारे टॉपिक्स इथं काय केलेले आहे बघा, युट्यूबने किंवा गुगलने आपल्याला काय केलेलं आहे, शो केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ब्लॉगिंगवरती परफेक्ट व्हिडिओ हे बनवू शकता. किंवा आता तुम्हाला मी सांगते की भरपूर सारे युट्यूबर्स आहे की जे ब्लॉगिंगवरती काम करतात. मग तुम्हाला असं वाटत असेल की जे त्यांची डेली लाईफ आहे ती डेली लाईफ शो करता किंवा डेली लाईफचे जे व्हिडिओज आहे ते व्हिडिओ बनवता, पण नाही, प्रत्येक व्हिडिओ त्यांचा हा स्क्रिप्टेड असतो. म्हणजे त्यांनी जर मोबाईल घेतला तर तो मोबाईल पण त्यांच्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेला असतो. म्हणजे त्यांचं सगळं स्क्रिप्ट वाईज चालतं. आता एखादी युट्यूबर असते, ती युट्यूबर काय सांगते की मी घरातले सगळे कामं आवरून युट्यूबवरती काम करते, मग मी आज हे केलं, क्लिनिंग केलं, आज स्वयंपाक केला, आज ही फरची आवरली, भांडे आवरले. पण असं काहीही नसतं, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी बाई असते. तर काय असतं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवताना काय करता, असं दाखवता की मी सगळं काम करते, कारण ती त्यांची स्क्रिप्ट असते व्हिडिओची. आणि कुठे मी आज चालली बाहेर, माझ्या मिस्टरांसोबत चालली, भले ते मिस्टरांसोबत जात नसते, पण स्क्रिप्टसाठी ते मिस्टरांसाठी दाखवता. तर त्या पद्धतीने तुम्हाला जे आता गुगलने किंवा युट्यूब ट्रेंड्सने जे टॉपिक दाखवलेले आहेत त्या टॉपिकबद्दल तुम्हाला एक काय करायचे, स्क्रिप्ट बनवायची आहे. त्या स्क्रिप्टवरती काय करायचं आहे, तुमचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ हा तयार करायचा आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला ही वेबसाईट थोडी कॉम्प्लिकेटेड वाटली किंवा थोडी अवघड वाटली
ते एकदम सिंपल किंवा एकदम भन्नाट ऑप्शन आहे, की त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला YouTubeवरती सक्सेस झाल्याशिवाय कोणीही थांबवू शकत नाही. भन्नाट ट्रिक्स आहे. त्या भन्नाट ट्रिक्ससाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड, कंटेंट, एनालिटिक्स, कम्युनिकेशन, असे 5 ऑप्शन तुमच्या YT स्टुडिओच्या खाली दिसत असतील. मी तर सांगेन, प्रामाणिकपणे सांगेल, की तुम्हाला जर YouTube चॅनल खऱ्या अर्थाने ग्रो करायचं असेल, तर तुमचं YT स्टुडिओ हे चांगल्या पद्धतीने वापरायला शिका किंवा YT स्टुडिओ आपल्याला स्वतः सांगतं, की आपला चॅनल आपण ग्रो कसा केला पाहिजे. पण भरपूर जणांना हेच कळत नाही, की नक्की YT स्टुडिओ वापरायचं कसं. तर मी माझ्या व्हिडिओमध्ये डेली तुम्हाला तर सांगतच असते. पण आज बघा कोणती ती ट्रिक्स आहे. तर बघा मी माझ्या YT स्टुडिओमध्ये जो 3 नंबरचा ऑप्शन आहे एनालिटिक्स, त्या एनालिटिक्स ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे. तुम्ही बघू शकता एनालिटिक्समध्ये ओव्हरव्ह्यू, कंटेंट, त्यानंतर ऑडियन्स, रेव्हेन्यू आणि ट्रेंड्स असे तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला ट्रेंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता ट्रेंड ऑप्शनमध्ये आपण फक्त जातो आणि रिटर्न येतो. पण हा ट्रेंड ऑप्शन आपल्याला सांगतो, की आपला YouTube चॅनल लवकर कसा ग्रो होईल किंवा आपल्याला नक्की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहे. पण आपण ह्या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही. मी व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही ऐकून घेता आणि सोडून देता. मग सोडून जर दिलं तर कधीही तुमचा चॅनल ग्रो होणार नाही, प्रामाणिकपणे सांगते. तर बघा एक्सप्लोर टॉपिकमध्ये गेल्यानंतर आता मी तुम्हाला एक्सप्लोर टॉपिकचं नंतर सांगते. पण सगळ्यात आधी बघा टॉप सर्चेसमध्ये ॲरोवरती क्लिक केल्यानंतर बघा माझ्या चॅनलशी रिलेटेड जर तुम्ही बघितलं तर कोणकोणते टॉपिक जास्तीत जास्त सर्च केले जातात. ॲफिलिएट मार्केटिंग असेल, YouTube 4000 तास वॉच टाईम ट्रिक असेल, मराठी YouTube चॅनल अर्निंग असेल, YT स्टुडिओ व्हिजिबिलिटी सेटिंग असेल, आता YT स्टुडिओ अर्निंग सेटिंग असेल. आता तुम्ही बघू शकता इथे खूप सारे काही दिलेले आहे, आपल्याला टॉपिक्स दिलेले आहे. आता ह्या टॉपिकशी रिलेटेड जर तुम्ही YouTubeवरती काम केलं, म्हणजे मी काम केलं कारण माझं टेक्निकल चॅनल आहे, या रिलेटेड जर मी व्हिडिओ बनवले तर माझा नक्कीच प्रत्येक व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल किंवा जास्तीत जास्त व्हायरल होईल. बघा आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आता बघा तुम्ही ह्या पद्धतीने व्हिडिओ तर बनवायचे आहे. पण आता तुम्हाला ह्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्यानंतर नक्की त्याचं थंबनेल आणि त्याचं टायटल कसं ऍड करायचं, त्यासाठी तुम्हाला रिसेंट व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे. आता रिसेंट व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं त्या रिलेटेड व्हिडिओ पण दिसतील, त्या रिलेटेड टायटल पण दिसतील. मग तुम्हाला ह्याच पद्धतीने तुमचे थंबनेल याच्यापेक्षा जास्त इम्प्रेसिव्ह बनवायचे आहे. टायटल याच्यापेक्षा काय करायचं आहे, क्लिकेबल बनवायचं आहे. पण आता बघा तुम्ही एखादा टॉपिक सर्च करा एक्सप्लोर टॉपिकमध्ये. आता सपोज तुम्ही आज YouTube चॅनलवरती काय करणार आहात, व्हिडिओ बनवणार आहात. तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक काही बघितलेले नाहीये. आता सपोज तुम्ही आज पावभाजी बनवणार आहात किंवा बघा मी आज काय करते, सबस्क्रायबर सेटिंगवरती काय करते, सबस्क्रायबर सेटिंगवरती व्हिडिओ बनवणार आहे. मग मी एक्सप्लोर टॉपिकमध्ये टाकते सबस्क्रायबर सेटिंग. ठीक आहे. आता बघा मला YouTube स्वतः सांगेल की माझा हा व्हिडिओ चालेल की नाही. आता सबस्क्रायबर सेटिंग, तर बघा आता सबस्क्रायबर सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं काय सांगतं YouTube स्वतः मीडियम इंटरेस्ट, म्हणजे खूप जास्त इंटरेस्ट असेल ऑडियन्सकडून असं काही नाहीये. म्हणजे मीडियम असेल, खूप कमी नाही खूप जास्त नाही, म्हणजे हा व्हिडिओ माझा ठीकठाक चालेल. ठीक आहे. पण आता बघा मी एक टॉपिक टाकते की 4000 आवर्स वॉच टाईम ट्रिक. बघा आता मी काय टाकते, हे कशासाठी सांगत आहे मी तुम्हाला, की या पद्धतीने तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ बनवणार आहात त्या पद्धतीने तुमच्या YT स्टुडिओमध्ये तो टॉपिक टाकून बघायचा आहे, की ऑडियन्सचा इंटरेस्ट यावरती येणार आहे की नाही. म्हणजे तुम्हाला इथूनच कळेल की तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येणार की नाही. ठीक आहे. 4000 आवर्स 4000 आवर्स वॉच टाईम ट्रिक. तर बघा आता ह्यामध्ये डन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इथे काय सांगत आहे, माझं YT स्टुडिओ डायरेक्ट लो इंटरेस्ट दाखवत आहे. म्हणजे माझ्या व्ह्युअर्सकडून या व्हिडिओसाठी एकदम कमी इंटरेस्ट असणार आहे. म्हणजे या पद्धतीचा मी व्हिडिओ बनवला तरी माझा जास्तीत जास्त ऑडियन्स काय करणार नाही, या व्हिडिओला पसंत करणार नाही किंवा बघणार नाही. मग मी हा व्हिडिओ बनवून फायदा पण नाही. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आता ब्लॉगिंग असेल, टेक्निकल असेल, तुम्ही कुकिंगचे व्हिडिओज बनवत असाल, काही जण काय करतात ते देवांचं, आज अमावस्या आहे तर अमावस्याला ह्या गोष्टी करू नका, ह्या पद्धतीने व्हिडिओ बनवत असता. या पद्धतीच्या सगळ्या व्हिडिओंचे YouTube आपल्याला काय करतो, आपला YT स्टुडिओ काय करतो, आपल्याला ट्रेंडिंग टॉपिक हे सजेस्ट करतो. मी नक्कीच सांगेल की YouTubeवरती काम करताना तुम्ही ह्या ऑप्शनचा रेग्युलर वापर करा. नक्कीच तुमचा चॅनल अवघ्या 1 ते 2 व्हिडिओमध्ये काय होईल, मॉनिटाईज होईल किंवा तुमचा 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया आणि 4000 तास वॉच टाईम तो कंप्लीट तर होईल. पण तुमचा चॅनल हा रॉकेट सारखा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल किंवा जास्तीत जास्त ग्रो होईल. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.